तर मित्रांनो, कसं काय भावनो संपला की विषय. तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवायचा विषय आहे की नाही, तो म्हणजे लय खास आहे आपल्यासाठी. म्हणजे जे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, जे जे इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती डेली ब्लॉग करतात, फेसबुकवरती व्हिडिओज टाकतात, त्यांच्यासाठी एक खास गोष्ट आहे. नॅशनल क्रिएटर इकॉनॉमी बिल पास झाले 2026चं. आणि त्यामध्ये एक नाही, क्रिएटरांसाठी एक लय मोठी संधी आहे. म्हणजे पहिला कसं क्रिएटरना जास्त व्हॅल्यू होती, कॉन्टेंट क्रिएटरना. आता जेवढी सरकार नोकरीला व्हॅल्यू आहे, तेवढी व्हॅल्यू आहे की नाही आपल्या ह्याला भेटणार आहे. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरना भेटणार आहे. ते आता हे केले, राज्य सरकारनं हे केलंय, काय ते आपली योजना काढल्या, असा विषय आहे. तर हे क्रिएटरना लय म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे. माझ्यासाठी तर लय महत्वाची गोष्ट आहे, कारण मला लय जणांनी म्हणलेलं की भाऊ व्हिडिओ करून तुझं काय होणार आहे, म्हणजे हे कधी ना कधी बंद पडणार आहे. मग तेव्हा मी जाऊ दे म्हणून काय बोलायचं नाही त्यांना, राहून दे म्हणून केव्हापर्यंत करायचंच. पण आता काय तसा विषय राहिलेला नाही आहे. आता इन्फ्लुएन्सर म्हणजे लय म्हणजे टॉप लेवलची गोष्ट झाली असा विषय झाला. इन्फ्लुएन्सर म्हणजे म्हणजे आपल्याला पण आता त्यो लेवलचा दर्जा भेटणार, आपली एक आयडेंटिटी असणार आता. आणि आपलं ही मोठी संधी आहे. म्हणजे आता छोट्या क्रिएटरना, मोठ्या क्रिएटरना ही एक मोठी संधी आहे. युट्यूब कोण पण काय पण करू दे, असा विषय आहे. तर सगळ्या क्रिएटरना आहे की नाही मेहनतीचं फळ मिळाले. म्हणजे आता तुम्हाला ब्रँड डील्स वगैरे ते येणार, त्याचं बिल असं एकदम प्रॉपर सगळं येणार, सगळं ऑनलाईनद्वारे, असा विषय होणार. तर ही भारी गोष्ट आपल्यासाठी. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केलतो तेव्हा मला वाटलं नव्हतं की हे एवढी फील्ड मोठी आणि एवढं हे जाईल. ह्यातून मी इन्कम, म्हणजे ह्यातून पैसे मिळवल, हे मिळवल, असं मला वाटलंच नव्हतं. मी असंच चालू करायचं म्हणून केलं. एका मित्रांना व्हिडिओ केलता, तेच बघून मी पण चालू केलता. किती बघा, झाले 1.5 वर्ष झाला. 1.5 वर्ष आधी चालू केलं. कोल्हापूरचा पहिला व्हिडिओ बनवलेला मी ना. आणि त्याला व्ह्यूज 5,000 आलते. मी लय खुश झालतो. म्हणलं आता आपण पण ब्लॉगिंग करायचं, आपल्याला जमते बोलायला. तेव्हाच मी बोललेलो, एका व्हिडिओमध्येच वन-टेक मध्ये बोललेलो. आता कसं व्हॉइस वरती असं नाही, डायरेक्ट वन-टेक. आणि सगळ्यात पहिला सुरुवात मी इंस्टाग्राम पासून केली. आणि तेव्हा माझे 300 फॉलोअर्स होते आणि आता 30,000 आहेत, 32,000 आहेत. आणि 1.5 वर्षात एवढं झालं. म्हणजे कमी आहे थोडं ग्रोथ, कारण प्रमोशनचे व्हिडिओ जास्त पडतात माझे. नाही तर आता आयडी माझी लय ग्रोथ असते. आणि मला तेव्हा वाटलं होतं की एवढं मोठं म्हणजे आपलं हे होईल आणि नाव ते होईल. आता मिरजीमध्ये गेले की माझं लय नाव आहे, म्हणजे सगळेजण मला ओळखतात. तर आहे की नाही, जेवढा EM आहे की नाही तेवढं मला सगळं निघून जाते इंस्टाग्रामवरनं, फक्त निवांत मध्ये. आता सकाळीच 2 शूट मारून आलोय बघा. आणि बास, म्हणजे दिवसाचं तेवढं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. लय असं अपेक्षा नाही आहे जास्त. आणि सोशल मीडियाची पॉवर असली भारी आहे की नाही, त्यातनं तुमची ओळख पण निर्माण होते, प्लस तुम्हाला इन्कम पण तुमचं चांगलं मिळते तुम्हाला. आणि एक समाजात नाव होते, बाबा इन्फ्लुएन्सर आहे. म्हणजे ह्याला कसं म्हणजे सरकारी नोकरी आहे तसं. आता आता आपल्याला तसं म्हणणार, हे इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे हे क्रिएटर आहे, हे व्हिडिओ बनवतोय, हे ब्लॉगिंग करतोय, हे कॉमेडी व्हिडिओ बनवतोय, असं फूड व्हिडिओ करतोय, हे असं आपलं आता म्हणजे एक इमेज बनणार. असलं भारी आपल्यासाठी न्यूज आल्या. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी मला ही न्यूज आल्या. मला 2 दिवस झाले व्हिडिओ बनवायचं की नाही समजत नव्हतं. म्हणलं आज व्हिडिओ बनवून टाकूया. आज काय आपल्याला जास्त नाही, शूट होतं चांगलं जे करून आलो. आणि म्हणलं की जरा ह्याच्यावर एक व्हिडिओ झाला पाहिजे, सगळेजण खुश झाले पाहिजेत. मी तर ऐकल्यावर एवढं खुश झालो की नाही, म्हणलं ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचं. सकाळ सकाळी काय केलं म्हणते, इंस्टाग्रामवरती असं व्हिडिओ केला आणि पोस्ट केलो. म्हणलं आता युट्यूबवरती पण बनवून टाकूया, सगळी माहिती देऊया क्रिएटरना की बाबांनो, तुमच्यासाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठीच लय महत्वाची गोष्ट आहे. आपली पण आयडेंटिटी होणार, म्हणजे लय म्हणजे लय भारी आहे. मग सरकारचं सगळ्यात पहिला धन्यवाद करतोय मी त्यांना, कारण त्यांच्यामुळं आपण आता जे आहे, पब्लिकमुळं पण आपण आहे, काय विषय नाही. आणि त्यांनी आपल्याला एक चांगली संधी दिल्या म्हणल्यावर आपण त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. आता मी तर केले, पण इथं पुढे पण करणारच काय विषय नाही. आणि माझं डेली व्हिडिओ असतं तर युट्यूबला डेली व्हिडिओ मी बघत नाही की ग्रोथ आहे किंवा व्ह्यूज आहेत माझे व्हिडिओ किंवा इन्कम मिळेल, हे मी बघत नाही. मी रोज व्हिडिओ फक्त माझं दिवसाचं कॅप्चर करतोय आणि मी टाकतोय युट्यूबवरती, असा विषय आहे फक्त. एवढ्यासाठी फक्त मी युट्यूबचा व्हिडिओ तेन करतोय. मला जास्त त्यातनं काही अपेक्षा नाही आहे. तरी पण आपलं डेली व्हिडिओ असतं ना, 1 वर्ष झाले मी डेली व्हिडिओ केले. रोज व्हिडिओ म्हणजे टाकतोच रोज व्हिडिओ. एक म्हणजे ही सवय कोणाकडे लागल्या होत्या, मोठ्या मोठ्या क्रिएटर करण्याच लागल्या. म्हणजे सौरभ जोशी ब्लॉग्स सर तुम्हाला माहितीच आहेत, त्यांची मला सवय लागल्या की रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा. त्यांनी त्यांचा आता त्या लेवलला आहेत की त्यांनी आता घरी बसून सुद्धा पण खाऊ शकतात, तरी पण त्यांनी व्हिडिओ करतात, असा विषय. मग आपण का नाही केलं पाहिजे, असा विषय. आता तुम्ही कुठल्या जरी कामाला गेला, आता तुम्ही MIDCत जरी गेला तरी तुम्हाला तेवढं स्ट्रगल करायला लागतेच. कुठलं पण काम असो तुम्हाला स्ट्रगल करायला लागणार. तुम्ही कुठल्याही कामात जावा, म्हणजे सरकारी नोकरी असू तिथे पण तुम्हाला 8 तास स्ट्रगल करायला लागणार आहे. मी जे आता फील्डमध्ये आहे, म्हणजे जे सोशल मीडिया आहे, त्याच्यामध्ये पण मला काम करायला लागते संध्याकाळी. एकदा तर मी 1-1, 2-2 ला झोपले युट्यूबचा व्हिडिओ एडिट करून, कारण मला सगळ्या पोस्ट करत असतोय. बाकीच्यांचा काय विषय नसतो, जे 2-2 दिवसात पोस्ट करतात त्यांनी निवांतमध्ये राहतात, काय विषय नाही. 2 दिवस एडिटिंगला घालतो, तिसऱ्या दिवशी पोस्ट करतात. मला तसं नाही आहे, रोज मला एडिटिंग करायला लागते. आणि असं नाही की मला युट्यूबचं करायला लागतोय, मला युट्यूबचं पण करायला लागतोय आणि जे प्रमोशनचे असतात ते पण करायला लागतात, असा विषय आहे. म्हणजे मला दोन्ही व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायला लागतात दिवसा, रोज एक, असा विषय आहे. मग आणि माझं डेली रुटीन पण लय डेंजर आहे. 6ला उठतोय मी. 6ला एकदा जे उठलो की जिमला गेलो की नाही, डायरेक्ट 9लाच येतोय.
म्हणजे 2-3 तास रिज्यूम करतोय. तिथनं आलो की डायरेक्ट मला शूटला जायला लागते. आणि दुपारचं जे असतंय तिथं एकतर जेव्हा शूट नसते तेव्हा मी झोपतोय, म्हणजे एडिट नसते तेव्हा, नाहीतर मी एडिटिंग करतोय. लय जर एडिटिंग असलं तर मी दुपारी करतोय, संध्याकाळनंतर मग झोपताना अर्ध करतोय आणि मगच झोपतोय, असं करतोय. हे डेली रुटीन आहे. पण मला 100% माहिती आहे की हे तुम्हाला फळ मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे. आता इंस्टाग्रामवर तर मिळाले मला, युट्यूबवर पण एक 100% मिळणार मला माहिती आहे कधी ना कधी, कारण माझं तेवढे प्रयत्न जर चालूच आहेत. तर आजचा व्हिडिओ बनवतो विषय असा आहे की जे कॉन्टेंट क्रिएटर जे करतात, ज्यांना चालू करायचं आहे, आता मला लई जण कुठेतरी गेलो की म्हणतात की भाऊ तू व्हिडिओ करतोस काय, असं म्हणतात. एक जण म्हणतात की मला पण स्टार्ट करायचं आहे. मी म्हणतो करा की भाऊ ना म्हणतोय, मग ते काही करत नाहीत. असा विषय. आम्ही बघा, मला आवडलं डायरेक्ट मी केलो, म्हणजे लई जण म्हणतात की मला पण करायचं. मग त्यांच्यासाठी मला हे व्हिडिओ पोचवायचा आहे की तुम्ही पण एकदा स्टार्ट करा व्हिडिओ बनवायचा. जर तुमच्या डोक्यात असेल तर, काय तर तुमच्यात क्रिएटिव्हिटी असेल ना, तर ती तुम्ही लोकांसमोर दाखवा. म्हणजे लोक तुम्हाला फॉलो करतील, सबस्क्राईब करतील. हे करा मेन म्हणजे. आता मी पहिल्यापासून लोकेशनची व्हिडिओ दाखव, हिस्टॉरिकल प्लेस कुणाला माहिती होते ते मी दाखवल्यात, म्हणून माझी आयडिया आता जराशी एवढी ग्रो आहे, असा विषय आहे. आणि रोज फिरणं असते मेन, तुमचं ट्रॅव्हलिंग होते मेन, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, मोठ्या मोठ्या लोकांसोबत उठायला बसायला मिळते, असा विषय आहे. असं तर मग आहे की नाही, तुमच्या डोक्यात जर असेल की चालू करायचं तर लवकर लवकर चालू करा. लय काय अवघड नाही. युट्यूबवरती तुम्ही पण शिकू शकता व्हिडिओ कसं बनवायचं, काय हे करायचं काय नाही. लय काय सगळी जी आत्ता जे तुम्हाला सांगू काय, जी मोठी क्रिएटर आल्यात, मला पहिला असं वाटायचं की बाबा सगळं मोठं महागातलं लागते पहिला काय पण चालू करायला. असं काही नाही. जी मोठी क्रिएटर आल्यात आत्ता, जी युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती आहेत, ती एकदम शून्यात आल्यात. असं कोण नाही की ज्याच्या मागं बॅकअप आहे आणि तो एकदम आलाय, असं कोणी नाही. सगळी शून्यात आल्यात. तुम्ही पण चालू करा, लवकर चालू करा. ही संधी लय मोठी आहे. म्हणजे आपल्याला पण सरकार नोकरी असल्यासारखंच आहे, आपण पण कमी समजायचं नाही कोणाला, असा विषय आहे. तर आहे की नाही, व्हिडिओ लवकर लवकर स्टार्ट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ की नाही तो स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जातात आपल्या आयडीला सबस्क्राईब तेवढं करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.